मुलांनो, आज आपण भिन्नांक म्हणजे काय शिकणार आहे. थोडा अवघड आहे पण शिकायला मजा येईल. मला सांगा, भिन्नांक म्हणजे काय? कुणाला माहिती आहे? हो सर, ते बघा त्या ताई आल्या. या, स्वागत आहे. तुमचा निरोप भेटला. तुम्ही बोलावलात का? हो. सरांना काय करमत नाही तुझ्याशिवाय, म्हणूनच बोलवलंय तुला. बोलावलंय म्हणून कशी खुश आहे. तेरे प्यार में पागल हुई मैं दौड़ी चली आई, असं ते म्हणून एवढा खुश आहे. बाळू, रमेश, काय चाललंय? मुलांना डिस्टर्ब करू नका. डिस्टर्ब आमच्यामुळे होय. ए रम्या, अरे वाईज गप की. होय का? मस्त तुमचं चालू द्या. का बोलावलात तुम्ही? ते हे साहित्य काल तुम्ही दिलं ना, म्हटलं तुमच्या हस्तेच मुलांना वाटावं म्हणून बोललो. अहो, मी काय तुम्ही काय वेगळं आहेत का? तुम्ही द्यायचं की चाललं असतं. मास्तर घ्यायला वाटतं कोमेत. अरे कोमत जायचं जाऊ दे, पाठ एवढं होती ती आता. मास्तरला करंट लागलाय बहुतेक, स्पार्क निघायला लागलाय. गप्पी काय बोलू. शांत आपलं सर, तुम्ही वाटा, चालेल, नो प्रॉब्लेम. ताई, तुम्ही रोज या आणि खाऊ घेऊन या. बघू, तुम्ही उत्साही आहात म्हणल्यावर यावंच लागेल. आणि सॉरी आज खाऊ आणायला जमलं नाही. पुन्हा येईन ना तेव्हा नक्की आणेन. येऊ मी आता. हो. मुलांनो, तुम्ही पाडेपाठ करा, मी आलोच. आम्ही बी आलोच. होय रम्या, मग अशी त्या अप्सराने नजरेचा बाण मारला, तेव्हापासून हे पाखरू लयच घायाळ झालं. आरतीनं नुसता बाण नाही मारला बाबा, काळी चिरून टाकली या पाखराच. मास्तरचा पिंजरा होऊ नये म्हणजे झालं. ग बसा, आता त्या पिंजऱ्यात आहे ना कुंबून मारीन. काय बी म्हणा बरं का मास्तर, पण ती पोरगी आली ना तो पोरं लय खुश होती बरं का. हा? काय का असं ना, पोरं शिकतात ना ते महत्वाचं. मग बाकी कोण आलं कोण गेलं मला नाही फरक पडत. आता काय फरक पडलाय आणि काय नाही पडला आम्हाला माहित नाही होय. ए ग बसा, मला माझ्या कामावर लक्ष ठेवू द्या, कळलं? या असल्या गोष्टींसाठी माझ्याकडे वेळ नाही. तशा दोन्ही बी गोष्टी सांभाळल्या पाहिजेत, म्हणजे शिक्षण आणि पोरं दोघं बी खुश होत्यात. होय रे रम्या? हा, हे बघा कसं आहे माहिती का, पोरं खुश तर सगळी खुश की हो. हा, कसं पोरं खुश असतील तर चांगली शिकणार, आणि पोरं चांगली शिकली की मग त्यांचे आईबाप खुश असणार. हा? तसं का असं ना, ती आली आणि तिनं पोरांसाठी काहीतरी दिलं, हे लय महत्वाचं आहे. हा, आपण काय कमी आहे कुणा? हा, काय होतंय काय नाही ते आपण नियोजन लावू की त्याचं. प्रकरण काय चाललंय काय झालंय. प्रकरण म्हणजे अभ्यासातला धडा म्हणतोय तो. हा, धडा धडा. बाबा, गायत्री, खरंच तुझं मन शांतनुमध्ये गुंतत चाललंय ग. का कुणाच ठाऊक ग, पण मला त्याच्याबद्दल ना काहीतरी वेगळंच वाटतंय. वाटणं सोपं असतं ग, पण तू पुढचा विचार केलायस का? काय विचार करायचंय? तुझं घराणं, तुझ्या वडिलांची प्रतिष्ठा, आणि तो एक साधा आणि गरीब मुलगा आहे ग. हे बघ, साधा आहे ना हेच महत्वाचं आहे. गरीब आहे की श्रीमंत आहे याच्याशी मला काही घेणं देणं नाहीये. चला, म्हणजे विचार करून करते हे महत्वाचं आहे. कसं आहे ना, माझा मूळ उद्देश ना त्याच्यासोबत शिक्षण आणि समाज कल्याण हाच आहे. छान, मग तर माझ्या शुभेच्छा आहेत तुला. पण तुझ्या मूळ उद्देशाला महत्त्व दे म्हणजे झालं. बाकीच्या गोष्टी होत राहतात ग. कोणत्या? तुझ्या मूळ उद्देशासोबत तुझ्या मनात चालल्यात ना त्या. पण सावध राहा गायत्री, एकदा बोंबाबोंब झाली ना, तुझे बाबा कसे तुला माहिती आहे ना. हो ग, मनाचं संतुलन सांभाळून जागरूकतेने काम करेन, मुलांच्या आणि समाजाच्या हितासाठी. मग तर ठीक आहे.
आपल्या गावासाठी विकासासोबत उच्च शिक्षण मिळावं हा माझा प्राथमिक उद्देश आहे. त्यात गरीब श्रीमंत असा कुठलाही भेदभाव न करता सर्वांना समान शिक्षण मिळावं ही आपली सामाजिक जबाबदारी आहे. समाजाची खरी प्रगती व्हायची असेल तर ही पिढी उच्च शिक्षित व्हायला हवी. आणि शंतनू सोबत आमची गायत्री हे काम करते याचा आम्हाला खूप अभिमान आहे. त्या शंतनूला लय महत्व देत आहे सरपंच. आप्पासाहेब, तुमचा त्याला विरोध आहे का त्याच्या कामाला? हे बघा, त्याला विरोध असेल तर ठीक, पण त्याच्या कामाला विरोध असेल तर मग आमचा बी तुम्हाला विरोध आहे. नाही, आम्ही फक्त तुमच्या भल्यासाठी सांगितलं. हा, बाकी तुमची मर्जी. पण एक दिवस डोसक्यावर बसेल आणि तुमची राजकीय कारकीर्द उलटून टाकेल. ध्यानात ठेवा, तवा लय डोसक्यावर घेऊ नका. आप्पा, कुणाला डोक्यावर घ्यायचा आणि कुणाला पायताना जवळ उभा करायचा हे आम्हासनी चांगलंच कळत, आणि त्याचा अनुभव गेली 5 वर्ष तुम्ही घेतच आहेत. एवढी गमेंट चांगली नाही सरपंच. कोडं मैदान लांब नाही. या पंचवार्षिकला नाही मागचा पुढचा वाचपा काढला तर नावाचा आप्पासाहेब नाही. आम्ही तरी कुठं गुड बांधून ठेवणार, मैदानात उतरवणारच की. आणि वाचप्याचं म्हणाल तर त्या बाबतीत मी किती बाराच आहे हे तुम्हाला चांगलंच ठाव आहे. चल रे. शिक्षण ही समाजाची खरी ताकद आहे आणि त्यापासून कोणी वंचित राहू नये. प्रत्येक घर, प्रत्येक मूल महत्वाचं आहे. आता राजकीय दृष्ट्या काही लोकांचा विरोध होतोय. आता चांगलं काम आणि चांगला रस्ता म्हटलं की विरोधक आणि गतिरोधक आलंच की. पण आपण त्याच्याकडे लक्ष न देता मूळ मुद्द्याकडे लक्ष द्यायचं, म्हणजे आपलं काम आणि आपला प्रवास कसा सुसाट होतो बघा. खरंच सरपंच साहेब, तुमची मुलगी आणि शंतनू गावासाठी लय प्रेरणादायी आहेत बघा. तुम्ही असं त्यांच्या पाठीशी उभं राहा म्हणजे झालं. तुम्ही त्यांच्या पाठीमागं असंच खंबीरपणे उभं राहिला की अख्खं गाव तुमच्या पाठीशी आहे. शिक्षण आणि सामाजिक विकास हेच ध्येय आहे. आता तुमच्यासारख्या जनतेची साथ असेल तर मी कुणाच्या बापाला घाबरतोय? अहो, वेळ प्रसंगी कठोर निर्णय घेऊन राजकीय ताकदीचा वापर करून आपल्या गावच्या विकासासाठी आणि शैक्षणिक कामासाठी पाहिजे तेवढा निधी ओढून आणतो. फक्त तुम्हा ग्रामस्थांची मला चांगली साथ पाहिजे बघा. सरपंच साहेबांचा विजय असो, सरपंच साहेबांचा विजय असो, सरपंच साहेबांचा विजय असो. काय होते त्याला तेवढं सोडून द्यायचं असते. झालं गेलं आता. ओय रम्या, हा? बघ इकडे बसलं इकडे. हायला अख्खा गावभर शोधला, इथं बसला होय तू? मास्तर, नेमकं झालंय तरी काय? बया फियाची आठवण येते काय? अरे मग जाऊन भेटायचं, बोलायचं. हे बघा, माझं डोकं आधीच बधीर आहे. त्यात असलं फालतू प्रश्न विचारू नये ना, अजून बधीर करू नका. अहो, पण नेमकं झालंय तरी काय? आम्हासनी बी सांगा की. एकतर पटसंख्येमुळं मराठी शाळेची वाट लागली, त्यात बऱ्याच शाळा डिजिटल झाल्या आणि आपल्या शाळेतली पोरं अजून वहीनं पेनानं गिरवीत बसल्यात. मला आपली शाळा डिजिटल करायची. आपल्या पोरांना ना बाहेरचं शिकवायचे. मास्तर, अहो मग करून टाका की. तुम्हाला काय ते लय अवघड आहे व्हय? आणि काय इथंच हातावर हात ठेवून बसणार आहे काय?
करून टाका की. सोपं वाटलं का बाळू? अरे शाळेत कॉम्प्युटर पाहिजे, इंटरनेट कनेक्शन पाहिजे. अहो जाऊ द्या की, मस्त घरी बसतात किती मोबाईलवर काय काय ती बाहेरचं ज्ञान घेत. तुम्ही कशाला एवढं टेन्शन घेताय? ती घरी मोबाईलवर काय करतात ना ते माहिती आहे. अरे बाबा, इथं नवीन नवीन ॲप असतात, नवीन नवीन शिकायला भेटेल. मग तिच्या बापाला दे म्हणा की एखादं ते कॅम्प्युटर घेऊन नेट सकट. हा असं बी जनतेला लय लुटले की त्यांना. बोललोय तिला भेटून, ती बोलली आज बोलते म्हणून बाबांशी. चला, म्हणजे काहीतरी कारण निघलं भेटायला. मग झाल्या का नाही गोड गप्पा? एवढंच कारण असतं का रे बाळू भेटायला? अहो काय का असं ना, अहो भेटलं हेच लय महत्वाचं आहे. मी फक्त शाळेच्या फायद्यासाठी भेटतो, आणि कसंही मला फक्त इथल्या पोरांचा आणि शाळेचा एवढाच फायदा महत्वाचा वाटतो. अहो फायद्यातनं फायदा करून घ्यायला काय हरकत आहे आपल्याला? हा आता ती तुमच्या फायद्याला आली, आता तुम्ही बी जा की तिच्या फायद्यात. मास्तर, फायदा गुणिले फायदा, फायदाच फायदा. तुम्हाला या समाजकार्यात मला साथ द्यायची नसेल ना तर नका देऊ, एकटा सोडा मला, कळलं? पण असलं बोलू नका. मास्तर, ऐ, ओ ऐ. अवघडच आहे. शाळेपर्यंत ठीक होतं ग, पण आज तू त्याला बाहेर भेटलीस आणि 4 लोकांनी तुम्हाला बघितलंय. गावात कुजबूज सुरू झाली काहीतरी. मला नाही फरक पडत. तो स्वभावाने आणि मनाने खूप चांगला आहे. त्यांनी बोलवलं आणि मला राहवलंच नाही. त्याचा निरोप आला आणि कधी त्याला भेटायचं झालं ना, तुझ्या प्रेमाच्या फुलपाखरूला जास्तच पंख फुटतात गायत्री. सावध राहा. त्याला भेटण्याची ओढ असली ना तरी माझं लक्ष शिक्षण आणि समाजकार्यच आहे. तुझं लक्ष कुठेही असू दे ग, पण भेटणं वाढलं ना तर आकर्षण वाढतं, आणि आकर्षण वाढलं तर गुंतायला वेळ नाही लागत गायत्री. त्याची काळजी मी घेईल ग, पण आजचं भेटणं शिक्षणासाठी आणि मुलांच्या हितासाठी होतं बघ. तुमच्या भेटण्यामाग शाळा आणि मुलांच्या हिताचं काय संबंध ग? कळ का मला जरा. तो म्हणत होता शाळेसाठी कम्प्युटर आणि इंटरनेटची आवश्यकता आहे बघ, म्हणजे मुलांना कसं ना डिजिटली शिकता येईल. मग काय बोललीस तू? मी काय बोलणार, मी म्हणाले बाबांना येऊन भेट, म्हणजे कसं बाबा मार्ग काढतील. तो बोललाय येऊन भेटतो करू. तू वेडी आहेस का ग? तो बाबांना येऊन भेटण्याआधी तुम्ही भेटलेल्यात हे त्यांना कळलं तर? तू काळजी नको करूस, आणि काय कळलं ना तर मी खरं खरं सांगेन. ज्या कामासाठी तो तुम्हाला आत्ता भेटायला आलाय ना त्याच कामानिमित्त आम्ही भेटलो. गायत्री मला मान्य आहे तुमचं भेटणं कामानिमित्त होतं, पण तू त्याला एकांतात भेटली आहेस आणि 4 लोकांनी बघितलंय. आणि लोकांना काय माहिती का तुम्ही कोणत्या कामानिमित्त भेटतायत? आणि लोकांना पराचा कावळा करायची सवय असते, आणि त्यात तुझं असं एकटं भेटणं, मला तर भीतीच वाटते बाबा आता. स्वाती, तू काळजी नको करूस, मी घेईन सगळं सांभाळ.